सो लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा तर आपण ही जी आहे ही एक ज्युपिटर आहे आणि याच्यामध्ये आपण जे पायथॉनचे कोड आहेत ते रन करूया. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी प्रिंट हॅलो वर्ल्ड म्हणून प्रिंट करते. सो विथ आयडिया. ओके, सो हिअर इज आवर कोड इज रन. सो फर्स्ट इन ज्युपिटरमध्ये कधीही फर्स्ट आपल्याला जे आहे तर आपण इम्पोर्ट पांडाच हे करतो का तर ओके लेट्स स्टार्ट. डेटा ॲनालिसिससाठी आपण पांडाज लायब्ररी वापरणार आहोत. ओके, इम्पोर्ट पांडाज ॲज पी डी. ओके, सो या लायब्ररीमध्ये इम्पोर्ट हे वापरलं जातं तर लायब्ररीमध्ये आपला प्रोग्राम आणण्यासाठी. लायब्ररी आपल्या प्रोग्राममध्ये जर आपल्याला पांडाची जी लायब्ररी आहे ती आपल्या प्रोग्राममध्ये आणण्यासाठी आपण इम्पोर्ट यूज करणार. देन पांडाज हे डेटा ॲनालिसिससाठी पायथॉनची एक लायब्ररी आहे. ॲज पी डी म्हणजे पांडाजसाठी छोटं नाव पी डी असं वापरता येतं. ओके, दरवेळेस तुम्ही पांडाज असं लिहिण्यापेक्षा पी डी इट्स अ स्मॉल आपण हे लिहू शकतो. ओके, सो याच्यामध्ये आपण ही एक लायब्ररी आहे जी की पांडाची ओपन सोर्स आहे. ती कशासाठी यूज केली जाते तर आपल्याला डेटामध्ये आपल्याला फिल्टरिंग करणं असतं, सॉर्टिंग करणं असतं, त्याचबरोबर आपल्याला डेटामध्ये क्लिनिंग करणं असतं. आपल्याला काही रेकॉर्ड्स हवे असतील तर आपण ही पांडाच एक लायब्ररी आहे एक ते आपण यूज करतो. सो आता पहिल्यांदा जेव्हा आपण एखादा डेटा आपण डेटा ॲनालायसिस करण्यासाठी करतो तर एखाद्या डेटावर काम करण्यासाठी तर मला काही डेटा हवा आहे. ओके, तर मी अशा पद्धतीनं म्हणजे डी एफ हे डेटा रीड करण्यासाठी डेटासेट स्टोअर ते एक व्हेरिएबल आहे की आपल्याला जो काही डेटा सेट आहे तो डी एफमध्ये आपण सेव्ह करतो आहे. सो पी डी आपण बघितलं की पांडाची जी लायब्ररी ती पी डी डॉट रीड अंडरस्कोर CSV म्हणजेच काय तर आपल्याला एक CSV फाईल रीड करण्यासाठी पी डी डॉट रीड अंडरस्कोर CSV हे आपण एखादी जी की CSV फाईल ती रीड करण्यासाठी आपण हे केलं. आणि हे जे आहे ते माझ्या डेटाचं नाव आहे जे की मी ते लायब्ररी फाईल्समध्ये जाऊन कॉपी पाथ करून जे इथं कॉपी पेस्ट केलं एव्हरीवन नोज. सो याच्यानंतर मी DF यूज केले फॉर माझा जो डेटा आहे त्यामध्ये रोज आणि कॉलम्स म्हणजे मला हा डेटा शो होण्यासाठी मी DF यूज केलं. इफ एनी केस मी DF नसतं दिलं हा डेटा लोड झाला बट तो आपल्याला विजिबल नाही आहे. सो DF करून आपल्याला हा डेटा इथे विजिबल होईल. याच्यामध्ये आपल्याला 1000 रोज आहेत आणि 10 कॉलम आहेत. आता मला या डेटामध्ये एवढे 1000 रोज आहेत बट मला काही आयडिया हवी की बाबा या डेटामध्ये की कशा पद्धतीचा डेटा आहे किंवा काय आहे. तर मी DF डॉट हेड करून फर्स्ट 5 रेकॉर्ड इथं मी आणू शकते. ओके, पहिले 5 रेकॉर्ड इथं 4 आलेत बिकॉज पायथॉनची जी इंडेक्सिंग आहे ते 0पासून स्टार्ट होते. 5 रेकॉर्ड्स आलेत ते बाय डिफॉल्ट आपल्याला 5 करतात. जर मला आपल्याला जास्त हवे सपोज फॉर एक्झाम्पल मला 10 हवे तर मग ते आपल्याला याच्यावरून एक आयडिया एवढा मोठा डेटा हे करण्यापेक्षा याच्यावरून आपल्याला आयडिया येईल की हां बाबा याच्यामध्ये सिटी आहे, कस्टमर टाईप्स आहेत, जेंडर्स आहेत, प्रोडक्ट लाईन आहे, युनिट प्राईज आहे, क्वांटिटी काय आहे ते. याच पद्धतीनं जर आपल्याला इथं मला शेवटचे काही रोज हवेत. ओके, मला फर्स्ट नको आहे तर मला शेवटचे रोज हवे तर मी DF डॉट टेल करून मी लास्टचे 5 रेकॉर्ड्स घेऊ शकते. ओके, आता मला याच्यामध्ये किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत हे मला चेक करायचं आहे. तर मी DF डॉट शेप ओके 2 मिनटं DF डॉट शेप बघून मला याच्यामधले किती रोज आहेत किंवा सॉरी मला 1000 रोज आहेत आणि 10 कॉलम्स आहेत हे मला इथं शो होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट आपण डेटाबद्दल हे बघतो की डेटामध्ये शेवटचे 5 रेकॉर्ड्स कोणते आहेत. फर्स्ट 5 रेकॉर्ड्समध्ये डेटा कशा पद्धतीचा आहे किंवा त्याचबरोबर डेटामध्ये किती रोज आहेत, किती कॉलम्स आहेत. मला आता DF डॉट मला किती कॉलम्स आहेत म्हणजे कॉलम्सचे किती आता आपण बघितलं की 10 आहेत पण मला त्या कॉलम्सचे नेम आहेत. ओके, तर मी DF डॉट कॉलम्स केले तर मला हे कॉलमचे नेम भेटतील की एवढे माझ्या डेटामध्ये हे कॉलम्सचे नेम आहेत. ओके ओके, देन मला सपोज फॉर एक्झाम्पल मला डेटा टाईप हवा आहे की मला डेटा टाईप चेक करायचा आहे की माझ्या प्रत्येक कॉलमचा काय डेटा टाईप आहे.
सो मला ब्रँचचा ऑब्जेक्ट आहे, हे फ्लोट आहे, इंटेजर आहे, हे जे काही डेटा टाईप्स आहेत ते तुम्हाला माहीतच असेल की डेटा कशा पद्धतीने सोडायचा. सो ऑब्जेक्टमध्ये टेक्स्ट आणि स्ट्रिंग्स डेटा असेल, 64मध्ये इंटेजर नंबरचा डेटा असेल आणि फ्लोटमध्ये डेसिमल नंबरचा असेल. आता डेटा सेटची जर मला बेसिक इन्फो हवी असेल, ओके, तर मी अशा पद्धतीनं करून मला या डेटासेटची बेसिक इन्फॉर्मेशन, कुठले कॉलम आहे, त्यात नॉट नल आहे का, त्याच्यामध्ये डेटा टाईप काय आहे, किंवा ओके ते त्या पद्धतीनं मी पांडाची डेटा फ्रेम्स 0 to 99 रोचे इंडेक्स आहेत, कॉलम किती आहेत, ते कॉलम कोणते आहेत, ते नल आहेत का, त्यांचा काउंट आहे, डी टाईप आहे, हे सगळं याच्यामध्ये याची माहिती मिळून जाते. फॉर एक्झाम्पल, मला न्यूमेरिकल कॉलमसाठी स्टॅटिस्टिकल समरी द्यायची पाहिजे हवी. जर न्यूमेरिकल कॉलम आहे आणि त्याची मला समरी हवी आहे, तर df.describe केलं तर मला त्याची समरी भेटून जाते. युनिट प्राईस म्हणजे न्यूमेरिकल डेटाची जी काही समरी आहे ती आपल्याला इथं भेटेल. की काउंट काय, मिनिमम प्राईस काय, स्टँडर्ड डेव्हिएशन काय, 25%, 50%, 75%, मॅक्झिमम काय, या अशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळून जाते. सो दॅट्स इट फॉर टुडे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवर यूट्यूब चॅनल अशाच नवीन व्हिडिओंसाठी. सो लेट्स स्टार्ट. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.